नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सचिन नागपूर फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आता सर्वत्र पाऊस पडलेला आहे आणि खुरपणी आपल्या पेरण्या वगैरे तर झालेलंच आहे. त्यानंतर आता आली वेळ तर खुरपण्याची. तर खुरपण करण्यासाठी बऱ्याच वेळा काय करतो, त्या घरगुती माणसाकडून खुरपून घेतो किंवा बाहेरून बाया किंवा जे कामगार असतात ते लावून आपल्या शेतातली कामं करून खुरपण करून घेतो. किंवा त्याच्यानंतर इंजिन पेट्रोल डिझेल इंजिन असलेले अवजार वापरतो आपण आपल्या शेतात काम करण्यासाठी. तर आता मी तुमच्यासाठी एक असं मशीन आणलेलं आहे की तुम्हाला ना कामगारांची गरज लागणार, ना पेट्रोल डिझेलच्या इंजिनची गरज लागणार आहे. ते पूर्ण इलेक्ट्रिकल व्हेकल म्हणजे आपली EV शेतकरी भाषेत चार्जिंगच्या गाड्या. तर त्या पद्धतीने ही शेतकऱ्यांसाठी चार्जिंगची गाडी बनवण्यात आलेली आहे. तर ही काम कशी करते किंवा याचे काय काय कंपनीने फॅसिलिटी दिली किंवा काय काय काम करू शकते, किंमत किती किंवा शेतात काम कशी करते, हे सर्व माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास पहिली गोष्ट म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्ही. कारण व्हिडिओ पाहता माझे व्हिडिओ तुम्हाला आवडते पण तुम्ही सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करा. मी असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतच असतो. तुमच्या भावाचा चॅनल आहे, नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही ऑन करा. चला व्हिडिओला सुरुवात करू. तर या पद्धतीने पूर्ण गाडीचा लुक आपल्याला पाहायला भेटतो. तर ही गाडी ऑपरेट कशी करायची हे सुरुवातीला मी तुम्हाला सांगतो. तर हे सुरुवातीला पूर्ण डॅशबोर्ड आपल्याला पाहायला भेटतो. याच ठिकाणून आपल्याला पूर्ण गाडी ऑपरेट करता येईल. पण हे दाखवण्याच्या आधी मी तुम्हाला इकडे एकदा दाखवतो की हा जो MCB आहे हा सुरुवातीला आपल्याला ऑन करायचा आहे. हा ऑन केल्याच्या नंतर बॅटरीतला करंट पूर्ण गाडीत सप्लाय सुरू होणार आहे. त्यानंतर इथं आल्यावर आपल्याला इथं चावी पाहायला भेटते. ही चावी ऑन करायची. ऑन केल्याच्या नंतर आपल्याला इथं ग्रीन लाईट चमकलेली दिसणार. ही ग्रीन लाईट चमकली, आता पूर्ण गाडी सुरू झालेली आहे. आणि गाडी सुरू झाल्यानंतर आपल्याला इथं रिवर्स आता गाडी रिवर्समध्ये आहे, मी फॉरवर्डमध्ये घेतो आहे आणि 1 2 3 असे स्पीड आपल्याला पाहायला भेटते. आणि हे जे बटन आहे हे खाली आपल्याला आपलं जे अटॅचमेंट लागणार आहे ते खाली आणि वर घेण्यासाठी खाली दाबलं तर अटॅचमेंट खाली जाणार आणि वरचं दाबलं तर अटॅचमेंट वर येणार. या पद्धतीने सिस्टीम दिलेली आहे. त्यानंतर इथं जर विचार केला तर हे 1 2 3 असे मोड देण्यात आलेले आहेत. म्हणजे स्पीडचे मोड आहेत. FM रेडिओ पण आपल्याला इथं पाहायला भेटतं. आणि हे जे आहे हे आपल्याला एक कॅमेऱ्याचं सिस्टीम इथं पाहायला भेटते. पहा पुढचं जी पिकांवरती आपल्याला जे गाडी जाऊ नये त्यामुळं कॅमेऱ्याची सिस्टीम दिलेली आहे आपल्याला. हे पहा आता हे आपल्याला पुढं दिसतंय की पूर्ण एक माणूस उभा आहे आणि त्यांचे पाय दिसत आहेत आपल्याला. हां, हे पूर्ण सिस्टीम अशी कॅमेऱ्याची दिलेली आहेत. त्यानंतर FM रेडिओ पण आपल्याला दिलेले आहे. कारण सर्वच शेतकऱ्यांना आवडीचा ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टरवर टेप नसला तर काय मजा नाही आहे. त्यामुळं कंपनीने टेपची सिस्टीम दिलेली आहे. आणि त्यानंतर लाईट हेडलॅम्प पण दिलेला आहे. आणि मोटर म्हणजे फवारणी अटॅचमेंट दिलेले आहे, त्यासाठी 2 मोड दिलेले आहेत. 1 मोड आणि 2 मोड असे. म्हणजे थोड्या प्रमाणात फवारायचं असलं तर 1 मोड आणि आपल्याला जर फवारा जास्त प्रमाणात पाहिजे असलं तर 2रा मोड. अशा पद्धतीने पूर्ण हे ऑपरेटिंग सिस्टीम आहे. त्यानंतर आपल्याला थ्रोटल म्हणजे आपण ज्या पद्धतीने डिझेल पेट्रोल इंजिनला जे रेस दिलेला असतो त्याच पद्धतीने हे दाबलं तर आता गाडी पुढं जाईल. हे बघा गाडी पुढं चालली. म्हणजे हे सिस्टीम आपल्याला सर्व पाहायला भेटते. आणि हे जे बटन आहेत हे हॉर्नचं बटन आहे आणि हे जे बटन आहे ते हाय टॉर्कचं बटन पाहायला भेटतं. आणि हे जे आहे ते ऑटोमेशन म्हणजे आपण जर इथं दाबून धरून हा जर बटन दाबलं, थ्रोटल दाबून आपण जर हे बटन दाबलं तर आपण साईडला जरी झालो तर आपोआप गाडी पुढं चालत राहणार आहे. तर या पद्धतीने पूर्ण सिस्टीम आहे. तर याला अटॅचमेंट कुठले लागणार आहेत हे तुम्हाला दाखवतो. सुरुवातीला हे कल्टिवेटर पहा, ह्या पद्धतीने कल्टिवेटर लागतं. असे कल्टिवेटर आणि विडर हे 2 अटॅचमेंट इथं खाली. आणि त्याचप्रमाणे आपले सोईंगचं म्हणजे पेरणीचं अटॅचमेंटसुद्धा याच ठिकाणी लागणार आहे. तर ही सिस्टीम आपल्याला इथं पाहायला भेटते.
ही क्वार्टर पिन काढून याच्यात जर टाकली तर ही जी आपली टाईन्स आहेत, टाईन असे सरळ होऊन आपल्याला खाली सोडता येते. आता जर घरून शेतात जायचं किंवा शेतातून घरी जाताना अशी वरती लावून आपल्याला ही गाडी चालवायची आहे रोडवरती. त्याचप्रमाणे स्वईंग विडर आणि कल्टिवेटर या ठिकाणी आपल्याला खाली लावायला भेटतं. त्याचप्रमाणे फवारणीसाठी आपल्याला इथे एक टँक दिलेला आहे. 75 लिटरचा हा टँक आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतोय. 75 लिटरचा हा टँक आहे. या पद्धतीने आपल्याला इथं पाहायला भेटतोय. आणि पुढं आल्याच्या नंतर या प्रकारे समोरनं लूक आपल्याला पाहायला भेटतोय. एकदम छानपैकी असा 4 फवारणीचे नोझल इथे पाहायला भेटतात. याची मूवेबल पण होऊ शकतात. तुम्हाला हे जर अटॅचमेंट असं आडवं करून पाहिजे असेल तुम्ही करू शकता. हे पहा, याप्रमाणे अटॅचमेंट तुमच्या पद्धतीने तुम्ही लावून घेऊ शकता. हे झाले आपले वर पिकांची हाईट असल्याच्या नंतर या नोझलचा वापर करून आपण फवारणी करू शकता. आणि जर पिकाची हाईट कमी असली या पद्धतीचे आपण ह्या शेतात पाहू शकता. जे असे पिकं आहे अशाला जर फवारणी करायची असली तर कंपनीने अतिशय उत्कृष्ट असे तुम्हाला इथं लान्स दिलेले आहेत, HPT लान्स. या पद्धतीने इथून सुद्धा फवारणी करता येते. आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे पहा, इथे तुम्हाला लाईट दिलेलं आहे. रात्रीच्याला शेतातून घरी जाताना किंवा तुम्हाला लाईटीचा वापर करायचा असेल तर ते इथं दिलेलं आहे. तशाच प्रकारे इथं तुम्हाला खाली मी तुम्हाला सांगितलं कॅमेरा, तर इथे कॅमेरा दिला आहे. त्याच्या खाली EVचा एक लोगो, एकदम सुंदर प्रकारे असा लोगो पण पाहायला भेटतो आपल्याला. आणि महत्त्वाचं म्हणजे एक 2 व्हीलरचा जो लुक असतो, जे मिरर काच जे आपले रिअर मिरर असते ते दिलेले इथं पाहायला भेटते दोन्हीकडून. आणि एकंदरीत असं खूप असं छान EVचं प्रोडक्ट आपल्याला पाहायला भेटते. याचा डेमो आणि याची किंमत IDBTचं वरती जर काय सबसिडी असली ती तर पूर्ण आपण कंपनीच्याकडनं माहिती करून घेऊ. तर आपण त्यांनाच बोलू. तर मी मग अशी सांगितल्याप्रमाणे इथं रिव्हर्समध्ये घेतलेली आहे मी गाडी. आणि आता पहा, ही गाडी या पद्धतीने चालते. आता पुढं आपल्याला जायचं म्हणजे काम करण्यासाठी आपल्याला या पद्धतीने आपल्याला वापरायची आहे. फॉरवर्डमध्ये घेतलं ही अटॅचमेंट आपल्याला खाली घ्यायची आहे. खाली घेऊन आपण तिला आता तर या पद्धतीने आता बघा टाईम खाली सोडलेली आहे. हे इथे हे मी खाली बटन दाबल्याच्या नंतर हे बघा या पद्धतीने आता आपण वखरणी करणार आहे. हे पहा, तर मित्रांनो, कंपनीचे आपल्याला सर भेटलेले आहेत आणि त्यांच्याकडून आपण कंपनीची ही जी गाडी बनवली या कंपनीची माहिती किंवा सरांची माहिती, किंमत वगैरे सर्वच माहिती सरांकडनं घेऊ. तर नमस्कार सर. नमस्कार. सर, आपलं प्रथम नाव आणि कंपनीची माहिती आम्हाला शेतकऱ्यांना सांगा. नमस्कार, माझं नाव दत्ता साबळे. आपल्या कंपनीचं नाव कृषीगती प्रायव्हेट लिमिटेड आहे.
जे की एक शेतकऱ्यांसाठी उपयुक्त एक मशीन त्यांनी बनवलेलं आहे, जे आपल्या अंतर्गत मशागतीसाठी आपण त्याचा वापर करू शकतो. आणि कंपनीच्या मेन वैशिष्ट्य आहे की जे शेतमजूर वगैरे जे भेटत नाही त्यासाठी आपला हा एक इलेक्ट्रिकल बुल, जे की त्याचं नाव आहे स्वयंचलित विद्युत ॲग्रिकल्चर टूलबार. जे आपण महा-डी-बी-टीमध्ये याला सबसिडीच्या वगैरे कसं करायचं असेल तर स्वयंचलित विद्युत ॲग्रिकल्चर टूलबार या महा-डी-बी-टीच्या पोर्टलवर जाऊन तुम्ही 40 ते 50% सबसिडी, 40% सबसिडी त्या लोकांसाठी जे की इतर लाभार्थी जसं की सर्वसाधारण जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी एक 40% याला सबसिडी आहे. आणि जे कास्टमध्ये बसतात जसं की SC ST वगैरे जे आहेत त्यांना 50% सबसिडी आपण ह्या मशीनची घेऊ शकतो. मुख्यतः आपण या मशीनची थोडी कामं बघणार आहोत. या मशीनचे वैशिष्ट्य जे आहेत की अंतर्गत मशागतीमध्ये जसं की मका, सोयाबीन, कापूस, हरभरा इत्यादी जी पिकं आहेत ते पिकासाठी आपण याला वापरलेलं आहे. त्याच्यात आपण 4 कामं करू शकतो, जे की एक वखरणी, कोळपणी, पेरणी, फवारणी हे कामं आपला हा इलेक्ट्रिकल बुल करते. या इलेक्ट्रिकल बुलची किंमत आहे 3,50,000 रुपये. 3,50,000 रुपयामध्ये आपण त्यांना या इलेक्ट्रिकल बुलसोबत सर्व अटॅचमेंट देणार आहेत, जे की शेतकऱ्यांना जे आपण जे आताच पाठीमागे सांगितलं की जे 4 कामं करणार आहेत ते 4 कामासाठी जी आपण अटॅचमेंट लागणारी आहे ती अटॅचमेंट आपण सर्व याच्यासोबत देणार आहोत. मेन आहेत आपलं की फवारण्याला, इथे फवारणीमध्ये आपण एकाच वेळेस 4 नोजल लावून 12 फुटापर्यंत फवारणी करू शकतो. जसं हरभरा झाला, सोयाबीन झाली, त्याच्यामध्ये आपण सहजपणे फवारणी करायला एकदम सिंपल, म्हणजे जसं की याच्यामध्ये 75 लिटरचा टँक दिलेला आहे. 75 लिटरचा टँक जो आहे त्या टँकचा कॅपॅसिटीनुसार एक अर्ध्या तासामध्ये एक सहजपणे फवारणी करू शकतो. त्यानंतर एक आपलं पेरणीची जी आहे पद्धत जी आहे, आपण जसं की आता ज्या 18 इंच किंवा 20 इंचाची पेरणी करतो आपण आणि रोटोरो जे दाणा टाकतो तर आणि त्या हिशोबाने आपण त्याला पेरणी करू शकतो. म्हणजे आपल्यानुसार आपल्याला 3 इंच, 4 इंच, 6 इंच, 8 इंच त्यानुसार आपण याने पेरणी करू शकतो. एक ज्वारीपासून तर हरभऱ्यापर्यंत याने आपण पेरणी करू शकतो. त्यानंतर पेरणी जी केली आपण 18 इंचावर कधी ह्या मशीनने पेरणी केली तर ते पेरणी केल्याच्या नंतर आपल्याला जे मतलब तण वगैरे काढणे ते पण काम आपण ह्या मशीनने करू शकतो. त्याच्यानंतर मेन याच्यात की एक आपण त्याच्यामध्ये 2 बॅटरी दिलेल्या आहेत. 2 बॅटरीचे वैशिष्ट्य असं की सिंगल बॅटरी जी आहे ती एक 3.5 ते 4 तास चालणार. ती डिपेंड करणार की काम कसं करतो आपण त्या कामानुसार आपली ती सिंगल बॅटरी आपण मिनिमम 3 तास ते 3.5 तास आपण पकडून चालतो. आणि जास्तीत जास्त फवारणी वगैरे असेल तर 4 तासपर्यंत देताना आपण मशीनसोबत जी अमाऊंट सांगितली 3,50,000 त्या 3,50,000मध्ये आपण देताना 2 बॅटरी देणार आहेत, जेणेकरून शेतकऱ्यांना दिवसभर काम करता आलं पाहिजे. त्याच्यानंतर एक छोटंसं आपण थोडं फीचर्सबद्दल तुम्हाला माहिती दिली कसं सांगली तरी पण मी सांगतो थोडी. त्याच्यामध्ये कॅमेरा वगैरे दिले आहेत जे की आपल्याला आपली जी डिझाईन आहे त्याच्यामध्ये त्यावेळेस जो मशीन चालवणारा जे शेतकरी असेल त्याला छोटी मोठी जी पिकं वगैरे जे बघायचं असेल तर पाठीमागं त्याला डॅशबोर्डमध्ये दिसतात. त्याच्यानंतर पाठीमागं त्याला साऊंड सिस्टम वगैरे जे एंटरटेनमेंटसाठी काही गोष्टी आहेत ॲडव्हान्स फीचर ते पण आपण दिलेले आहेत. आणि मशीनचे जे खास वैशिष्ट्य म्हणण्याचे जी जिथं काही मजूर वगैरे भेटत नाही आहे त्यासाठी आपण ह्या मशीनचा उपयोग करू शकतो. मशीनची जी किंमत आहे ती तुम्हाला मशीन वापरल्याच्या नंतर एक 6 महिन्यामध्ये तिची परतफेड हा इलेक्ट्रिकल बुल करू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, अतिशय सुंदर माहिती सरांनी आपल्याला माहिती मशीनबद्दल दिलेली आहे. प्रथमतः सरांचे खूप खूप आभार आमच्या चॅनलवरती आल्याबद्दल आणि आम्हाला एवढी सुंदर माहिती सांगितल्याबद्दल. तर मित्रांनो, तुम्हाला जर मशीन आवडली असेल तर नक्की सरांनी सांगितल्याप्रमाणे महा-डी-बी-टीवर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. आणि जर तुम्हाला अजून जर माहिती जर पाहिजे असेल तर स्क्रीनवर नंबर दिसतोय त्यावरती तुम्ही फोन करू शकता. आणि लोकेशन, या कंपनीचं लोकेशन डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो मी. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमच्या भावाचा चॅनल आहे मित्रांनो, आणि चॅनल सबस्क्राईब करत नाही. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडते पण तुम्ही चॅनल सबस्क्राईब करत नाही, नक्की सबस्क्राईब करा. तर भेटू आपण अशा नवीन नवीन व्हिडिओमध्ये अशाच नवीन नवीन मशिनीसोबत. धन्यवाद.